थेट जाणार आहोत। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी सध्या तिथे उपस्थित आहेत। देवेंद्र, अतिशय जोरदार अशी तयारी करण्यात आलेली असेल, जय्यत तयारी असेल, कारण ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। बिलकुल प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की जुलैमध्ये हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते पहिल्यांदा एकत्र आले होते आणि तो कार्यक्रम देखील वरळी इथे पार पडला होता। त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या, एकत्र दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते हातात हात घालून विविध कार्यक्रमामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतर सुरू झालेली चर्चा होती ते म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आता राजकीयदृष्ट्या देखील एकत्र येतील आणि त्यामुळे आज तो दिवस उजाडलेला आहे। त्या दिवशी दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते त्यांच्या राजकीय युतीची घोषणा करतात आणि त्यासाठीच वरळी इथलं ब्ल्यू सी हॉटेल जे आहे ते सज्ज झालेलं आहे। या ठिकाणी थेट आपण पत्रकार परिषदेचा बॅनर पाहू शकता। दोन्ही पक्षाची जी चिन्ह आहेत म्हणजे मनसेचं इंजिन आहे आणि ठाकरेंचं मशाल हे चिन्ह पाहायला मिळतात आणि दोन्ही चिन्हांच्या मधोमध असलेले बाळासाहेब आपल्याला पाहायला मिळतात। ते म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणू शकतो की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, राजकीय युती करावी आणि त्या दृष्टीने आपण बघतोय की आज ती युतीची घोषणा जी आहे ती होते आणि त्यासाठी हे सगळं सभागृह जे आहे वरळी इथल्या ब्ल्यू सी हॉटेलमधलं सज्ज झालेलं आहे आणि दुपारच्या सुमारास ही सगळी पत्रकार परिषद होणार आहे। पुन्हा मी एकदा आपल्याला दाखवतो की कशा पद्धतीचा मंच या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। पत्रकार परिषदेचा हा बॅनर आपल्याला पाहायला मिळतो, त्यावरती बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळतो। दोन्ही पक्षाची जी चिन्ह आहेत ती पाहायला मिळतात आहे। साधारण 12-12:30च्या आसपास या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते फक्त मंचावरती असतील। पत्रकार परिषद होईल आणि त्यामध्ये त्या दोघांची राजकीय युती जी आहे ती घोषित करतील, त्या संदर्भातील ती माहिती देतील। जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार साधारण 7 महानगरपालिकांमध्ये आतापर्यंत तरी दोन्ही ठाकरे बंधूंची युती झालेली आहे। जागा वाटप जे आहे ते पूर्ण झालेले आहे। खास करून दोन्ही ठाकरे बंधूंच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीने देखील जागा वाटप पूर्ण झालेलं आहे। त्यामुळेच आज दोन्ही ठाकरे बंधूंची जी आहे ती राजकीय युती जी आहे ती जाहीर होईल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र। लढाई मला वाटते प्रत्येक मराठी माणसाची आहे आणि दोन्ही भावंड एकत्र येणं हे मला वाटते स्वप्नच पूर्ण झाल्यासारखं आहे। दोन्ही भावंड एकत्र आले हे स्वप्न पूर्ण झालं। तुम्हाला काय वाटतं, तुमची काय प्रतिक्रिया आहे? दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याने काय परिणाम मुंबईमध्ये दिसून येणार? ते परिणाम दिसणारच तुम्हाला येत्या थोड्या दिवसात, म्हणजे निवडणूक झाल्यानंतर। पण आम्हाला आनंदच आहे की दोन्ही भाव एकत्र आले। यावेळी महानगरपालिकेवरती तुमचा भगवा फडकेल? नक्कीच फडकणार आणि त्यासाठीच आम्ही आता खूप उत्साहाने इथे आलो आहोत। नक्कीच फडकणार। नाही, तुमची या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? आज जे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तर किती मोठा क्षण तुमच्यासाठी? आमच्यासाठी दसरा दिवाळी आज एकत्र आज असेल नक्कीच आणि खूप आनंद होतो, खूप आनंद होतो। तर आपण बघतो या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय। दोन ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्याने ताकद वाढेल आणि आता जे आधी वेगवेगळे एकमेकांवरती आरोप करत होते दोन्ही पक्ष ते एकत्र येऊन आता निवडणुकांना सामोरं जाईल असंही सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन गौरव नाईक, अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई। तर शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये एक वेगळा आनंद आणि उत्साह पाहायला मिळतोय। नाशिकमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा आनंद आहे। मनसे पदाधिकाऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत आणि त्यांच्याशी ते बातचीत करतायत। प्रज्ञा, खरं म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे ब्रँड एकत्र येणार ही फक्त चर्चा ही होती, मात्र आज तो दिवस अखेर आलेला आहे आणि आपण बघत आहोत या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसून येतोय। घोषणाबाजी करत आहे पैसा पाणी संपून जाणार। माझ्यासोबत पदाधिकारी मामा, काय असतो दिवस आलाय? खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी केल्यासारखं वाटतंय। अनेक वर्षानंतर, दोन दशकानंतर आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा इच्छा होती दोघं भावंडांनी एकत्र आला पाहिजे। ह्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी आणि मराठी भाषेसाठी या दोघं भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा आनंदाचा दिवस आहे। जर आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ठाकरे ब्रँडचं एक वातावरण तयार झालेलं आहे आणि
मग ते शिवसेनेचे पदाधिकारी असतील किंवा मनसेचे पदाधिकारी असतील. तुम्ही मनसेचा विषय घेतायत. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला होता. आता काय वाटतंय, पुन्हा हा बालेकिल्ला परत येणार का ठाकरे बंड एकत्र आणणार? 1001% हा पूर्वीही नाशिकची जनता आदरणीय राजसाहेब ठाकरेवरती प्रेम करायची, उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावरती सुद्धा प्रेम करायची. आणि मला वाटतं हा नाशिकचाच बालेकिल्ला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणूक होत आहे, संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुका या ठाकरे बँड जिंकल्याशिवाय राहणार नाही आहे. पण यामध्ये जागा वाटप कसं असणार, आता ठरलंय फॉर्म्युला? आमचं ठरलंय जागा वाटप प्रत्येक त्या ठिकाणी समाधान तोडगा काढून जागा वाटप जसं आज आपण बघितलंय भारतीय जनता पार्टी असतील, शिंदे गट असेल, अजितदादा गट असेल, यांच्यामध्ये उमेदवारीवरून लाथाळ्या सुरू आहे. तसं ठाकरे ब्रँड महाराष्ट्र निर्माण सेना नक्कीच. तर महायुतीमध्ये लाथाळ्या सुरू आहेत, मात्र आमच्याकडे ठरलेलं आहे असं म्हणत शिवसैनिक मनसैनिक आपला विश्वास व्यक्त करतायत.